तो की तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये जे आशय दिलेला आहे, तर एखाद्या कुटुंबात जर कोणी वैष्णव झालं तर त्याच्या सर्व पिढ्यांचा कसा उद्धार होतो. तर आपल्याला म्हणता येईल की वैष्णव किंवा हरिनाम होणं, तर हे आपल्या 21 पिढ्याचा उद्धार करणार आहे, असं याला आपल्याला या अभंगाला शीर्षक देता येईल. आणि या अभंगामध्ये हे आपण जे या अभंगामध्ये 5 ओळीचा हा अभंग आहे, 5 कडव्याचा. तर आपण एक एक कडवं घेऊन त्याचं यथामती आणि शास्त्र पुराणाच्या आधारे आपण विश्लेषण करणार आहोत. आणि कृपात पण हे वारंवार सांगतात आपल्याला. तर सुरुवातीला आपण अभंग म्हणू. कोटी जन्म पुण्य साधन साधिले, तेने हाता आले हरिदास. कोटी जन्म पुण्य साधन साधिले, तेने हाताले हरिदास. रात्र रात्री दिवस ध्यान हरीचे भजन, काया वाचा मन भगवंती. ऐसिया प्रेमाला म्हणता ती वेडा, संसार रोकडा बुडविला. 21 कुले जेने उच्चरिली, ते हे तो नकले पोळी भाग्यमंदा. तुका म्हणे त्याची पाय धुळी मिळे, भवभय पदे वंदिताची. हा अभंग आहे, ते अभंगामध्ये तुकाराम महाराज अगदी स्पष्ट सांगतात की कोटी जन्म पुण्य साधन साधले, तेने हाता आले हरिदास्य. तर हे हरिदास्य म्हणजे कोटी जन्म, एक नाही काही नाही, कोटी जन्मामध्ये ज्यांनी पुण्य साधन साधलेलं आहे, म्हणून हरिदास्य म्हणजे काय झालेलं, हरीचा दास. हरिदास म्हणजे कोण? आपण वैष्णव लोक सर्व नावाला दास लावतात. दास म्हणजे भगवंताचा सेवक, आणि सेवकाला स्वतःची इच्छा नसते, मालक जे सांगेल तर करायचं असतं. तर तेच इथं साध्य होतं. आज आपण जे भक्त झालोत, वैष्णव झालोत किंवा हरिनामाचा जप करतोय, तर त्याच्या सर्व गोष्टीच्या मागे काय आहे? तर कोटी जन्माचं पुण्य साधन केलेलं आहे आपण, कोटी जन्म पुण्य साधलेलं आहे. म्हणून काय झालेलं आहे आपल्याला? हरिदास्य प्राप्त झालेले आहे. तर आणि रात्रंदिवस ध्यान हरीचे भजन, काया वाचा मन भगवंती. ज्या आशामुळे, हे जे हरिदास्य प्राप्त झाल्यामुळे जे हरीचे दास आहेत, तर त्यांचा काया रात्रंदिवस त्यांना एकच ध्यास असतो. तर तुम्ही एक तुकाराम महाराजचा आणखी एक अभंग आहे, रात्रंदिन रात्रंदिव हरीचा हरीचा ध्यास आला म्हणा, असं काहीतरी आहे, मला तो अभंग आठवत नाही. तर हा जो काया वाचा म्हणा भगवंती, तर आपण बघतो की भक्तांच्या जीवनामध्ये भक्त उठला की कृष्णाविषयी चिंतन करतो, झोपताना कृष्णाविषयी चिंतन करतो आणि चर्चाही करतो. तर काया वाचा मन हे भगवंताच्या ठिकाणी. आणि ऐसिया प्रेमाला वेडा म्हणतात आपल्याला. अशा हे जे आपण लोक म्हणतात काय, आपले नातेवाईक पण म्हणतात काय, कृष्ण कृष्ण काय म्हणतात, तुम्ही वेडे झाला का काय, प्रत्येक गोष्टीला कृष्ण भोग काय बनवत असला तरी कृष्णाला भोग लाव वगैरे वगैरे. तर हे कुठून प्राप्त झालेलं आहे आपल्याला? तर कोटी जन्म पुण्य साधलेले आहेत, म्हणून ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि ते सांगतात इथे, संसार रोकडा बुडविला. तर रात्रंदिवस भजन आणि कायावाच्या मन आपण भगवंताला दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला लोक काय म्हणतात, हे जे प्रेम आहे, तर याला तुम्ही वेडे झाल्यामुळे तुम्ही संसार रोकडा. आज संसारामध्ये रोकडा म्हणजे पैसा आणि संसार. तर भक्त हे पैशाचे आसक्त नसतात किंवा संसारामध्ये आसक्त नसतात. तर जनसामान्य त्यांना म्हणतात तुम्ही ते बुडवला आहे संसार, की तुम्ही व्यवस्थित संसारामध्ये नाही आहेत. आणि यामुळे काय झालेले, त्यांनी 21 कुळे जेणे उद्धरिली, हे तो न कळे कोली भाग्यवंता. तर
21 पिढ्याचा उद्धार होतो, परंतु जे मंद भाग्याचे लोक आहेत त्यांना हे कळत नाही. त्यांच्या हे सर्व लक्षात येत नाही, ते कारण त्यांचं भाग्य मंद आहे. तुका म्हणे त्याची पाय धुळी मिळे, हो भय पडे वंदिताची. तर तुकाराम महाराज काय म्हणतात त्याचे, की जर आपल्याला चरण धुळी मिळाली, वैष्णव धुळी ज्याला म्हणतो आपण, वैष्णव चरण धुळी मिळाली, तर भाऊसागराचं भय पळे वंदित, त्याचं त्या वंदन करतात. तर अशा प्रकारचा हा अभंग आहे. तर क्रमशः आपण या अभंगाच्या वेळेत पाहू. तर त्याच्यामध्ये जो पहिला आहे, तर श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे की या अभंगामध्ये जे आपण पाहिलं की या अभंगामध्ये हा जो पहिला कोटी जन्म पुण्य साधन साधिले तेने हाता हरिदास आली. आणि हरिदास आल्यानंतर त्यांनी काय केलं, ते रात्रंदिवस ध्यान हरीचे भजन काया वाचा म्हण भगवंती. तर भगवंती लागल्यानंतर तो काय करतो, भागवत पण हे सांगतं, वेगळं काही सांगत नाही. तर काय म्हणतो, यत्ता अखिलम श्रोतृनात्मा मेवच सत्य पुनाती किं भूय तस्य स्पष्ट पदार्थे. जो जो तुमचे नाव घेतो, म्हणजे जप करतो, ते ऐकणाऱ्या सर्वांना आणि स्वतःलाही शुद्ध करतो. मग तुमच्या चरणांचा स्पर्श करणाऱ्याविषयी काय सांगावे. तर भगवंताचे भक्त आहेत. तर या कलियुगामध्ये भगवंत प्रत्यक्ष, जसे की ज्याप्रमाणे पांडव होते, तर पांडवांच्या टायमाला भगवंत त्यांना प्रत्यक्ष होते चरण स्पर्श करण्यासाठी. पण आजही भगवंत आपल्याला प्रत्यक्ष चरण स्पर्श करण्यासाठी आहेत. कसे आहेत, तर आपण भगवंत आणि भगवंताचे विग्रह हे वेगळे नाहीयेत. कारण की कली काले नामरूपे कृष्ण अवतार जरी म्हटलं, तर नाम साधना करण्यासाठी, नावाची साधना करण्यासाठी, भगवंताचं नाव घेण्यासाठी आपण काय करतो, की भगवंताची सेवा प्राप्त व्हावी, यासाठी भगवंताची सेवा करण्यासाठी आपल्याला आपल्या गुरु परंपरेनं काय दिलेले असतात, विग्रह दिलेले असतात. आणि त्या विग्रह म्हणजे स्वयं भगवंत आहेत. तर तुकाराम महाराज म्हणतात, भेदाभेद भेदाभेद अमंगल. भगवंताची मूर्ती आणि भगवंत यांच्यामध्ये भेद करणं अमंगल आहे, चांगलं नाहीये ते. तर त्यामुळे की जे भगवंताच्या प्रत्यक्ष जे नाव घेतात, तर त्यांचं काय होतं, नाव घेतल्याने ते स्वतः तर पुण्य, स्वतः तर शुद्ध होतातच, परंतु ऐकणारेही शुद्ध होतात. मग फक्त नाव घेतल्याने, परंतु तुम्ही विचार करा की ज्या व्यक्तीनं भगवंताच्या चरणांचा स्पर्श केलाय, आता आपण पाहतो, आता आषाढी वारी चालू आहे ना, तर आषाढी वारीमध्ये किती लोक, एक नाही काही नाही, लाखोन लोक येतात. आणि काय करतात ते, केवळ त्यांना किती किती वेळ मिळतो हो दर्शनाला. तुमच्यापैकी कोणी गेले का आषाढी वारीला दर्शनाला, कोणी गेले का तुमच्यापैकी कोणी? कोणीच नाही गेलं. हम्म? आषाढीवाडीला कोण गेले काय विचारलं प्रभूजी. कोणी नाही गेलं का तुमच्यापैकी? आषाढीवाडीला कोणीच नाही गेलं. नाही मग गेले. आश्चर्य आहे की हो. पण आश्चर्य आहे की मग महाराष्ट्रात राहून जिथे, बघा तुम्ही, आपल्या म्हणजे अगदी चार धाम, जगन्नाथपुरी किंवा रामेश्वर, कुठे असू द्या, की तुम्हाला चरण स्पर्श कुठेच नाही. परंतु भगवंताचा प्रत्यक्ष चरण स्पर्श कुठे आहे, प्रत्यक्ष चरण स्पर्श कुठे आहे, पंढरपुरामध्ये आहे. आणि आपल्याला ते भाग्य लाभलेलं आहे, जवळ आहे आपल्याला, पण आपण गेलो नाही. तर आषाढी वारीला गेल्यानंतर तुम्ही इतर वारीला गेला असाल, आहे की नाही, इतर तुम्ही गेला असाल पंढरपूरला आणि दर्शन पण घेतलं असेल,
परंतु आषाढीला गेल्यानंतर एकदा मी असं ठरवलं होतं दिंडीमध्ये गेल्यानंतर की दर्शन प्रामाणिकपणे घ्यायचं. प्रामाणिकपणे म्हणजे कसं घ्यायचं, ते जसे लोक लाईनला त्या रांगेत राहतात त्या रांगेत राहून. त्यावेळेस मला 50 घंटे लागले होते दर्शन घेण्यासाठी. तर त्या 50 घंट्यामध्ये उभं राहून राहून पाय थकले होते, भूक लागलेली होती, आंघोळ नव्हती. आणि अशा अवस्थेत आता दर्शन भगवंताच्या चरणावर माथा ठेवायला भेटन निवांत अशा आशेनं एवढी हळू लाईन चाललेली असं वाटलं. पण तिथे गेल्यानंतर त्यांनी असं भगवंताच्या चरणाला स्पर्श केल्याबरोबर ढकलून दिलं, असं ढकलत होते ते. तर पण तेवढ्यासाठी एक क्षणासाठी लाखो लाखो लोक पंढरपूरला येतात. कारण काय, भगवंताच्या चरणाचा स्पर्श करण्यासाठी ते येतात. मग इथे या श्लोकामध्ये श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदातील 34व्या अध्यायाच्या 17व्या याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जो कोणी त्या भगवंताचं नाव घेतो, तो घेणारा आणि ऐकणारा त्या नावानं शुद्ध होतो. परंतु जो स्पर्श करणारा त्याच्याविषयी काय सांगावं. तर म्हणून आपल्याला ते भाग्य लाभलेलं आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात की हे भाग्य हे दासत्व आपल्याला कशाने प्राप्त झालेलं आहे. आपण ऐकतो आहोत. आता आपले अनेक नातेवाईक आहेत आणि त्या नातेवाईकाला आपण सांगतो हरिनाम घ्या, जप करा, हे करा, चारनेमाचं पालन करा. पण ते कोणी आपलं ऐकत नाही. आपलं ऐकत तर नाही, पण आपलीच खिल्ली उडवतात, आपल्याच वेळ समजतात. का? कारण की त्यांनी मागच्या अनेक जन्म त्यांनी कशामध्ये घातलेले आहेत, त्याच गोष्टी घातलेले आहेत. निद्रा भयमय इथून आमचं, त्या चारच गोष्टीमध्ये घातलेले आहेत. केवळ खाणे पिणे, झोपणे आणि पुत्रप्राप्ती करणे. तर त्याच चक्रामध्ये ते अडकलेले आहेत. म्हणून आणि आपण ज्या आजही आपण बघतो की अनेक लोक पुण्य काम करतात, पुण्याचे कार्य करतात. तर ते कार्य करून व ते पुढे हळूहळू प्रगती होते त्यांची. तर ज्यांना भक्ती जमत नाही तर त्यांनी किमान पुण्यकार्य तरी केलं पाहिजे. तर असं जे पुण्यकार्य आहे ते अनेक किती कोटी, किती सांगितले या भंगामध्ये काय सांगितलेले, कोटी, हं? कोटी जन्म पुण्य साधन साधिले. म्हणजे पुण्याचं साधन त्यांनी कोटी जन्म केले पुण्य. जसं की धृतराष्ट्र आहे, धृतराष्ट्राने किती जन्म पुण्य केलं होतं, 50 जन्म. 50 जन्म धृतराष्ट्राला काय करावं लागलं, पुण्य करावं लागलं. आणि 50 जन्म त्या धृतराष्ट्राने जे पुण्य केलं, तर त्यामुळे त्याला काय प्राप्त झालं, फक्त 100 मुलं प्राप्त झाली. एखाद्या व्यक्तीला मुलगा होत नसेल तर आजही समाजात काय प्रथा आहे की मागच्या जन्मात काही पुण्य केलं नाही त्यांनी, पुत्र प्राप्तीसाठी, कारण वंशाचा दिवा वाढवण्यासाठी एक पुत्र असावा, यासाठी त्या धृतराष्ट्राने जे 50 जन्म अगोदर ते घरटं चाललं होतं, ते 100 पक्षी मेले होते. तर त्याला 50 जन्म जावं लागले कशासाठी, 100 मुलं होण्यासाठी. आणि ते झाल्यानंतर त्याचं अगोदरचं जे कर्म होतं पक्षी चालल्याचं, तर त्याची मुलं त्याच्यासोबत. तर अशा प्रकारे हे जे पाप पुण्य जे आहे, तर तेही आपल्या भक्तीसाठी पूरक असतं, पुण्य पण. म्हणून जे लोक पुण्यमय कार्य करतात त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, कारण की त्यांची सुकृती नाहीये याच्यामध्ये. तर म्हणून चरणाचा स्पर्श जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा भगवंताच्या चरणाचा स्पर्श केला पाहिजे. तर जे पुजारी असतात मंदिरामध्ये ते भाग्यवान आहेत की त्यांना मिळतं ते. आणि पुढील याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर पुढच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की याच अभंगामध्ये पुढे 21 कुळे जेणे उद्धरिली,
हे तो न कळे खोली भाग्यवंता. तर 21 पिढ्यांचा ज्यांनी उद्धार केलेला आहे, तर 21 पिढ्या म्हणजे कोणत्या, ठीक आहे नाही. तर तुकाराम महाराजांनी इथे सरळ सांगितलेलं आहे. पण तुकाराम महाराज जे सांगतात त्याला ते प्रमाण देतात. तुकाराम महाराजांची जी गाथा आहे, या गाथ्यामध्ये तुम्हाला जे 4,500 अभंग दिसतात, तर ते अभंग तुकाराम महाराजांनी आपल्या मनानं नाही लिहिलेले. तुकाराम महाराजांनी काय केलेले, गीता भागवत आणि शास्त्र प्रमाण यांचा अभ्यास करून आपल्यासाठी अगदी साध्या सोप्या भाषेत आपल्याला सहज लक्षात राहील त्याचा सार काढून आपल्याला दिलेला आहे. म्हणून या अभंगाची एक एक ओळ जी आहे, तर ते शास्त्र पुराणातील त्या श्लोकाचे अनुवाद आहेत, दुसरं काही नसून. म्हणून तुम्ही बघा, 21 कुळे जेणे उद्धरिली, हे तो न कळे खोली मंदा भाग्यमंदा. तर ज्यांनी 21 कुळ्यांचा उद्धार केलेला आहे, हे त्याची खोली, त्याची डेप्थ ही भाग्य ज्याचं मंद आहे त्याला कळणार नाही. समाजामध्ये कधी कधी एखादा कोणी ब्रह्मचारी होतो, तर त्यावेळेस त्याचे आईवडील त्याच्याशी काही दिवस तरी बोलत नाहीत, नंतर ते होतात परंतु बोलत नाहीत, किंवा त्यांचे नातेवाईक सारखे टोमणे मारतात की काय, की आई वडील सोडून हे कोणते की हे केलं पाहिजे, आई वडीलच देव आहेत आणि आई वडिलांची सेवा हेच सर्व काय आहे असं म्हणतात. परंतु आई वडील देव आहेत हे मान्य आहे, परंतु आई वडील जर वैष्णव असतील, आई वडील वैष्णव नसतील तरी त्यांची सेवा केली पाहिजे, आणि आई वडील वैष्णव असतील तरी त्यांची सेवा केली पाहिजे. आणि म्हणून लोक आपल्याला पुंडलिकाचं उदाहरण देतात, की अरे बघा पुंडलिकानं तर वडिलांची आई वडिलांची सेवा करत होते, तर भगवंत त्यांना भेटायला आले. परंतु सेवा करणं म्हणजे काय, तर आज आपण पाहतो की जे म्हातारे लोक आहेत, तुम्ही अनाथ आश्रमात जर गेलात तर त्या अनाथ आश्रमामध्ये किंवा वृद्धाश्रमामध्ये असे तुम्हाला व्यक्ती दिसतील की त्यांना दोन दोन मुलं आहेत, परंतु त्यांच्याशी बोलणारं कोणी नाहीये. ते परदेशात निघून गेलेले आहेत आणि त्या आश्रमामध्ये पैसे तर त्यांना येतात, पण ते एकटे पडलेले आहेत. तर अशा ठिकाणी तर त्याला काही संगोपन म्हणत नाहीत, किंवा आईवडिलांची काळजी घेणे म्हणत नाहीत, तर आईवडिलांची सेवा म्हणत नाहीत. परंतु एके ठिकाणी कोणी ब्रह्मचारी असेल आणि तो वेळोवेळी आपल्या आईवडिलांना घरी जाऊन त्यांचा आरोग्य पाहत असेल, त्यांना काही लागणाऱ्या वस्तू देत असेल, किंवा त्यांना प्रेमानं बोलत असेल, चार गोष्टी त्यांच्या ऐकून घेत असेल, तर ती त्यांना तो आनंद आहे तो काही वेगळा असतो. परंतु केवळ पैसे देऊन त्यांना दोन टाइम खाऊ घालून ती सेवा नाहीये. म्हणून आद्य कर्तव्य प्रत्येक पुत्राचं पुत्रीचं आहे की आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे. तर ते तर करतात, परंतु जर खरं जर आपल्याला आपल्या पितरांचा कुळांचा उद्धार करायचा असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, हरिनाम घेतलं पाहिजे. आणि असा जो आहे, तर हे जर समजून घेण्याची गोष्ट आहे, हरिनाम घेणे किंवा वैष्णव होणे एका कुलामध्ये. आणि असं बरं, असं पण नाही बरं की तुम्ही म्हणणार की मग वैष्णव होणं म्हणजे काय, की माझ्यासारखं ब्रह्मचारी होणं आहे का, नाही. तुम्ही स्त्री असा, पुरुष असा, गरीब असा, श्रीमंत असा, कोणी असा, तर वैष्णव होणं म्हणजे काय होणं, वैष्णव होणं म्हणजे की भगवंताच्या नावाचा जप करणे, चार नियमाचं पालन करणे, आणि सदाचाराने आपल्या व्यवहाराने समाजामध्ये आपल्याविषयी आणि भगवंताविषयी आत्मीयता निर्माण करणे. ती आत्मीयता म्हणजे काय, तुम्हाला मी मागच्या वेळेस पण एक उदाहरण दिलं होतं, जयानंद प्रभूंचं. कोणाला माहित आहे जयानंद प्रभू, आठवतंय कोणाला? कालच आपल्या पुण्यामध्ये रथयात्रा झाली. कोण कोण गेलं होतं रथयात्रेला?
हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हा, तुम्ही रथयात्रेला गेलतात? नाही प्रभूजी, आम्ही ठाण्यामधून आहोत. ठाण्यामधून आहेत का? बरं. हा. पण ठाण्यामध्ये म्हणतो, जय. ठाण्यामध्ये रथयात्रा होते का तुमच्या? हो हो प्रभूजी, यावेळेस पहिल्यांदा हा, रथयात्रा त्या झाली रथाला प्रभूजी. हा, मग त्या जयानंद रथयात्रेला प्रभूजींचा तिथे फोटो ठेवला जातो प्रभूजी. कारण हा, हा, का ठेवला जातो सांगा बरं? प्रभूजी दयानंद प्रभूजी हे प्रभुपादांचे असे शिष्य होते, ज्यांनी म्हणजे कधीही त्यांचं बुक डिस्ट्रीब्युशन मध्ये कोणी हात धरला नाही, असे एकदम बुक डिस्ट्रीब्युशन मध्ये सर्वात उत्तम असे त्यांचे शिष्य होते जयानंद प्रभूजी. आणि त्यांनी हा, कधीही जयान असं हा, हा प्रभूजी, हरे कृष्ण धन्यवाद. हा, बरोबर आहे. तर जयानंद प्रभूंनी कधी मान सन्मान घेतला नाही. कारण की जयानंद प्रभू म्हणजे इस्कॉन आणि इस्कॉन म्हणजे जयानंद प्रभू, अशी तिथं ख्याती झाली होती. कारण की जयानंद प्रभू स्वतः टॅक्सी चालवायचे आणि तो आलेला सर्व पैसा प्रभुपादांना द्यायचे. आणि नंतर ते ज्यावेळेस फुल टाइम झाले, त्यावेळेस जयानंद प्रभू किरकोळ सेवा करायचे. आणि त्यांना सगळ्या त्या मंदिराचा अध्यक्ष केलं तरी ते स्वतःला कधी अध्यक्ष म्हणून घ्यायचे नाही. दुसरं कोणाला ते तिथे द्यायचे व्यवस्थापन. आणि इतके प्रेमळ होते ते, की त्यांना कोणी नाही म्हणायचं नाही. जयानंद प्रभू म्हटलं चला मंदिरात, किंवा जयानंद प्रभू म्हटलं हे ते लोक करणार. आ- आणि असे त्यांनी लोक जोडले होते, की एवढी नम्रता आणि एवढा सहज भाव त्यांच्यात जो होता, हं, की दुसऱ्याला मान देणं आणि स्वतःच्या मानाची अपेक्षा न करणं आणि इतरांची सेवा करणं. आणि त्यामुळे दुसरं, आणि त्यांनी रथयात्रेमध्ये जे लोक जोडले, तर ते एक विशिष्ट होतं. म्हणून प्रभुपादांनी सांगितलं की जयानंद प्रभू सारखा व्यक्ती नाहीये, की लोक त्याच्या बोलण्यानं, त्याच्या प्रेमानं, त्याच्या व्यवहारानेच भक्त होतात. ते तुम्हाला मोठी फिलॉसॉफी सांगायची नाही. तर तसं आहे की आपल्या वैष्णव होणं म्हणजे स्त्री असो पुरुष असो, की आपला व्यवहार, आपल्या समाजात व्यवहार असू द्या, की आपल्या घरात व्यवहार असू द्या, की आपल्या भक्तांसोबत व्यवहार असू द्या, तो व्यवहार एकसारखा असावा. एकसारखा असावा म्हणजे कसं, की आपण, आपल्याला कष्ट झाले तरी चालेल पण दुसऱ्याला कष्ट होऊ नये ही एक काळजी घेणे. आणि आपल्या वचनामध्ये अभद्रता नसणे, आपले वचन सर्वांना प्रिय वाटणे. आणि त्याचबरोबर आपण शास्त्रामध्ये सांगितले त्याप्रमाणे चालणे. आता तुम्हाला सांगतो, एका ठिकाणी एका गावामध्ये एक भक्त होते. आणि ते दीक्षित भक्त होते, त्यांच्या गळ्यात कंठीमाला पण होती. आणि ते एका सरकारी पदावर होते. आणि ते लाचलुचपत घेत होते. तर त्यामुळे काय झालं, की तिथली लोक, हरे कृष्णाचे लोक भंगटे आहेत, किंवा व्यवस्थित नाहीत, किंवा त्याच्याच तिकडच्या सत्संगाला जायचे नाही. कारण का, की हे लोक पैसे मागतात, मग हे देवाचे भक्त कसे? तर यामुळे त्याला वैष्णवता म्हणता येत नाही. कारण की ते स्वतः तर बदनाम होतातच, परंतु समाजाला बदनाम करतायत, आपल्या हरिकृष्ण समाजाला बदनाम करतायत, अध्यात्माला आणि भगवंतालाही बदनाम करतायत. तर याला वैष्णवता म्हणता येत नाही. तो वैष्णव म्हणजे स्त्री असो, पुरुष असो, ग्रस्त असो, ब्रह्मचारी असो, संन्यासी असो, तर त्याच्या व्यवहाराने त्या समाजातल्या व्यक्ती दुखवल्या जाऊ नये. आज जे आसुरी वर्तीचे लोक आहेत ते तर दुखवले जातील. तुम्ही म्हणणार मग असं कसं होईल? आसुरी वर्तीचे जे लोक आहेत, ज्यांचा भगवंतावर प्रेम नाहीये, किंवा ज्यांचा सतसत वेग जागृत नाही, असे लोक तुम्हाला शिव्या देणार, त्याच्यात काही संशय नाही. आणि परंतु ज्या आस्तिक लोक आहेत समाजातले, त्या आस्तिक लोक दुखवल्या जाऊ नये आपल्याकडून. आणि नास्तिक पण दुखवल्या जाऊ नये प्रयत्न करावा, पण ते लोक आपलं तिलक पाहूनही त्यांना दुःख वाटतं. तर अशा लोकांना आपण काही करू शकत नाही. परंतु की जनसामान्यामध्ये, सज्जन लोकांमध्ये आपण कोणाचंही मन न दुखवता आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण 100% उतरवतो असं नाहीये, पण प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळं काय होईल, तर आपल्या 21 कुलांचा उद्धार होईल, कारण तो वैष्णव झाला. तर वैश तर वैष्णव कोणाला म्हणायचं, की ज्याचं हृदय कोमल आहे आणि जो सतत भगवंताचं चिंतन करतो आणि प्रत्येक जीवाला तो भगवंताचाच अंश समजतो, तो वैष्णव आहे. तर असं 21 कुळाचा उद्धार होतो. तो का म्हणे त्याची पाय धुळे मिळे, हो वय पदे वंदिताच्या. तर हे जे
वरचं वळ आहे 21 कुळे जेणे उद्धरिली, हे तो न कळे खोली अंधमता. 21 कुळे याचाच एक श्लोक श्रीमद भागवतामध्ये सांगितलेला आहे की तुम्ही ही जी नरसिंह भगवंताची कथा जी आहे किंवा ना नारद मुनी ज्यावेळेस ही गोष्ट सांगतात, हा जो संवाद आहे, तर याच्यामध्ये नरसिंह भगवंत जेव्हा अ, अ, हिरण्यकशिपूचा वध करतात आणि त्यानंतर प्रल्हाद महाराजांना ते त्यांचा आशीर्वाद देऊन राज्याभिषेक करतात, त्यावेळेस प्रल्हाद महाराजांनी प्रल्हाद महाराज बघा, भक्त जरी त्यांच्यावर अनेक अत्याचार केले. कोणी अत्याचार केले? की त्यांचे पिता जे होते त्यांनी अनेक अत्याचार केले. कोणावर? की आपल्याच पुत्रावर. आणि हे एवढे सगळे अत्याचार करूनही प्रल्हाद महाराज काय म्हणतात की माझ्या पिता जे आहेत माझे, त्यांचा तुम्ही काय करा, उद्धार करा म्हणतात. तर त्यांचा उद्धार करण्यासाठी तर त्यावेळेस भगवान स्वतः भगवंत म्हणतायत, नरसिंह म्हणतायत, श्री भगवान वाच त्रिसप्तभी पिता भूत पितृभिः स ते अनघ, यश्चा यत्साधुष्य कुले जातो अवान्वय कुल पावना. तर तेव्हा त्रिसप्तभी पिता पुतः, तर पित्याचे आणि पुत्र म्हणजे पुत्राचे, पितृभी म्हणजे पित्रांचे, अशा म्हणजे याच्या 7 पिढ्या, मागच्या 7 पिढ्या आणि पुढच्या 7 पिढ्या, तर अशा 21 पिढ्यांचा हार. तर तो श्लोक मला सापडला नाही. मी प्रयत्न करत होतो की ज्यामध्ये अ पित्याकडच्या 7 पिढ्या, स्वतःच्या 7 पिढ्या आणि मातेकडच्या 7 पिढ्या, तर हे पण एका पुराणात आहे, पण ते मला आता सापडला नाही तो श्लोक. तर त्यांचा उद्धार होतो. त्रिसप्तभी, 3 7 म्हणजे काय, 7 त्रिक 21, नाही का नाही. आणि पितृभी सह तेना नघ, या नघ. तर आवाज येतोय का तुम्हाला? तर अरे त्यांचा उद्धार होतो. येतोय ना आवाज सर्वांना? हो, येतोय. हा. हा, इथे काय थोडा इंटरनेटचा. यत साधुष्य कुले जातो, तर जो जन्म ज्यांचा या जो जे साधू जो आहे, ज्याच्या कुळामध्ये साधू जन्मतो, तर भवान वय कुल पावन, ते कुल पावन होतं. तर अशा अशा कुल पावन म्हणून तू चिंता करू नको प्रल्हादा. तू चिंता करू नको की तुझ्या 21 पिढ्याचा उद्धार झालेला आहे, कारण की तू भक्त झालेला आहे. तर अशा प्रकारे जर कोणी एखाद्या कुलामध्ये भक्त होत असेल, तर त्याच्या सर्व पिढ्यांचा उद्धार होतो. म्हणून या इथं तुकाराम महाराज आपल्याला स्पष्ट करतात. आता तुम्ही सर्व या भौतिक जगामध्ये राहता, तर तुम्ही बातम्या वगैरे पाहतच असाल, आहे की नाही. तर तर या लोक चाललेले आहेत, परंतु तिथं नास्तिक लोक जाऊन काय करतायत की आस्तिक लोकांची श्रद्धाभंग करतायत. तर जे खऱ्या अर्थानं साधू आहेत त्यांच्या कुळाचा उद्धार होणार आहे, परंतु जे नास्तिक लोक आहेत ते रात्रंदिवस पाप करतील आणि पंढरीला जाऊन भगवंताच्या चरणावर डोकं ठेवतील, त्यांना लाभ तर होणार आहे, परंतु अशा अश्रद्धाळू लोकांचा उद्धार होणार नाही. तर म्हणून हे तुकाराम महाराज इथे जे सांगतायत की की 21 कुळे ने उद्धरिली, हे तो न कळे कोली भाग्य मंदा. तर 21 कुळे, कधी कधी आपल्याला जर श्रद्धा नसेल, तर काही लोक तुकाराम महाराजांवर टीका करतात की हे काही म्हणतात किंवा असं आहे तसं आहे. तर परंतु किंवा साधू संतांवर टीका करतात, हे कसं काय शक्य आहे. परंतु तुम्हाला मी मगाशी सांगितलं की शास्त्र प्रमाण आहे. तर अशा प्रकारे
हा तुम्ही याचं तात्पर्य फार सुंदर दिलेलं आहे प्रभुपादांनी, तुम्ही वाचू शकता या श्लोकाचं. तर यामध्ये जे भगवंत जे सांगतायत या श्लोकामध्ये की त्याच्या 7 पिढ्यांचा उद्धार होईल, तेच तुकाराम महाराजांनी इथे त्याची पुनरावृत्ती केलेली आहे. तुकाराम महाराजांना मनाचं काही सांगितलेलं नाहीये. तर या अं, अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला जे सांगितलं की अं, कसं या कुळांचा उद्धार होतो, तर त्याला प्रमाण देण्यासाठी हरिभक्ती विलास नावाचा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की विष्णू भक्तम अथायातम यो दृष्ट्वा सुमुख प्रिय प्र प्रणा प्राणामादि करोत्येव वासुदेव यथा तथा सवय भक्त इति ज्ञेय स पुनाती जगत्त्रयम्. तर या श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जर कोणी विष्णू भक्तम सांगितलं, विष्णू भक्तम, विष्णू म्हणजे वैष्णव, विष्णू भक्तम अथायातम यो म्हणजे जो दृष्टवा काय होतो, पाहून, दृष्टवा म्हणजे पाहून, सुमुख प्रिय, तर त्याला प्रिय वाटतं, मुख पाहताच प्रिय होतो त्याला असा प्रण 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 प्राणामादी प्रणाम करू, प्रणाम आदी करू ती वासुदेव यथा तथा, त्यांनी भलेही असा तसाच प्रणाम केलेला असू द्या, तर सवय भक्त इति ज्ञेय न पुन्हा ती स पुन्हा ती जगत्प्रिय. आणि असा जो भक्त आहे, असे जे लोक आहेत, तर तो जो भक्त आहे तसा सवय भक्त इति ज्ञेय, त्याला पण भक्त समजलं पाहिजे. त्यांनी यथातथा म्हणजे काय असं मनातून केलेलं नाहीये, परंतु वैष्णव विष्णू भक्त अथा येतो दृष्टा, ज्याला भक्ताला बघून आनंद होतो आणि त्यांना प्रणाम आदी करतो, वासुदेव येतात आणि तो प्रणाम आदी करतो भगवंताला, नाही भगवंताला यथातथाच प्रणाम करतो, म्हणजे हृदयातून करत नाही, परंतु तो काय करतो, तर तो त्याला वैष्णव प्रिय आहेत. तर भगवान वैष्णवाच्या ठिकाणी सवय भक्त इति ज्ञेय, त्याला भक्त समजा, स पुन्हा तिचे गत्र, असा व्यक्ती पण तिन्ही जगाला पुण्य पवित्र करू शकतो, कारण की तो वैष्णवाच्या संग राहिलेला आहे आणि त्याची भगवंताला तो नित्यानं प्रणाम करतो. कारण तिथे सांगितलेलं आहे की जर भगवंताच्या चरणाचा स्पर्श केला तर मग काय, अगोदरच्या श्लोकामध्ये पाहिलं आपण. तर म्हणून की या विठ्ठलासाठी, जे चरणासाठी लोक जातात ते धन्य आहेत, की त्यांच्यामध्ये अतूट श्रद्धा आहे. यथा तथा का असं पण श्रद्धा अतूट आहे. आणि वैष्णव सांगतात, तुकाराम महाराजांसारखे वैष्णव, प्रभुपादासारखे वैष्णव आणि आपल्या परंपरेसारखे वैष्णव काय सांगतात, आपल्याला हरिनाम घ्या म्हणून आपण घेतोय. म्हणजे ती जी आपली श्रद्धा आहे वैष्णवावरती, तर ती श्रद्धा, तर आपण भक्त होणं, याला हे जे भक्त होणं आहे, तर हेच स पुनाती, तो स आणि तो पुनाती जगत्त्रयम, तीन, जगत्त्रय म्हणजे काय, तिन्ही लोक, कोणता, मृत्यू लोक, स्वर्गलोक आणि पृथ्वी भूलोक, या तिन्ही लोकांचा उद्धार जगत्त्रयम, या पुनीत करणार, पवित्र करणार कार्य आहे ते भक्ताचं. तो भक्त, असा जो भक्त आहे. आणि त्यानंतर याच हरिभक्ती विलास मध्ये पुढे एक श्लोक सांगितलेला आहे, न चैवमेकं वक्तारं जिह्वा रक्षति वैष्णवी, आश्राव्ये भगवत विख्याती जगत्कृष्ण पुनाती. तर त्यांनी सांगितलं न चैव एक वक्तारं जिव्हा, रक्षती वैष्णवी, वैष्णवाची जी जिव्हा आहे, वैष्णवी जिव्हा जी आहे, न चैवमेकं वक्तार, फक्त बोलणाराच नाही, वक्तार म्हणजे बोलणारा, बोलणाराचाच रक्षण करत नाही, आश्रय आश्रव्य भगवत ख्याती जगत प्रस्तम पुनाती आहे, तर जगाला पुण्य पवित्र करणारी की, आणि भगवत ख्याती जी पसरवते जगाला पुण्य करणारी आहे, ती वैष्णवाची जिव्हा.
म्हणून वैष्णव होणं किती महत्वाचं आहे, तर या श्लोकामध्ये, या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे, या अभंगामध्ये सांगितलेलं आहे की कोटी जन्म पुण्य, कोटी जन्म पुण्य साधन साधिले, येणे हाता आले हरिदास, रात्र दिवस ध्यान हरिच भजन, काया वाचा मन भगवंती, ऐसिया प्रेमाला म्हणतात वेडा, संसार रोकडा बुडविला, एकवीस फुले जेने उद्धरिली, तो न कळे खोली भाग्यवंता, तुका म्हणे त्याची पाय धुळी मिळे, हे पदे वंदिताची. तर या शेवटच्या याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतायत की तुका म्हणे त्याची पाय धुळ मिळे, व भये पदे वंदिताची. कोणाची पाय धुळ मिळेल, तर त्याची, त्या वैष्णवाची. तर ते वैष्णव कोण, तर आपण आताच पाहिलं की वैष्णव कोण, तर जे भगवंताचे भक्त आहेत. कधी कधी तुमच्या मनात असाही प्रश्न पडेल की मग हरे कृष्णामध्ये आलं तर तो भक्त आहे का? नाही, तो तर भक्त आहेच, परंतु भक्तासाठी चार नियम सांगितलेले आहेत, ते सर्वत्र आहेत. कलीचे, या कलियुगामध्ये आपल्याला चार नियमाचं पालन करणं म्हणजे सर्व युगामध्ये आहे, पण या कलियुगामध्ये पालन करणं फार कठीण आहे. आणि तो जो करतो तो त्याला ऋषी मानलं पाहिजे, त्याला तपस्वी मानलं पाहिजे, त्याला मुनी मानलं पाहिजे. कारण की मांसाहार, नशापान, सुगार आणि जरा क्लास व्यभिचार, सुरू आहे, मला ह्या डिस्टर्ब गोष्टी, करू नको. या गोष्टी जाते स्वाभाविक तू आहेत. बसा. आणि या आता एकदम स्वाभाविक जेवण कर, गोष्टी मी खायचे. बाधून, स्वाभाविक गोष्टीतून दूर होणं फार कठीण आहे. कारण ते ते आपल्या अंगवळणी पडलेलं आहे अनेक जन्मापासून. तर त्याच्यापासून दूर होणं ही मोठी तपस्या आहे. आणि ही तपस्या करत असताना नामसाधना, या जिभेला नामामध्ये गुंतवणं ती एक मोठी तपस्या आहे. आणि या जो तपस्या जो करत असेल तर तो कलियुगामध्ये वैष्णव आहे. जो प्रामाणिकपणे 16 माळाचा जप करतो, तो खात्रीनं त्याच्या मुखामधून अभद्र शब्द येत नाहीत. कारण की आम्ही आश्रमामध्ये अनेक वर्ष राहतो, पण मी कोणाच्या तोडून आणखी शिव्या ऐकल्या नाही, अभद्र शब्द ऐकले नाही आमच्या आश्रमामध्ये. का? कारण ते सगळे, आणि तसंच म्हणजे हे वैष्णवाचे गुणवृद्धी करत करणार आहेत. आणि अशांची जर पाय धुळ मिळे, भोवय पदे वंदताची, तिताचे वंदन करतात, त्याची पाय धुळ मिळाली, त्याला वंदन केलं, तर भोवय. आज आपल्याला सगळ्या जगाला भयानक असं भवभय आहे. भवभय म्हणजे काय हो? भव म्हणजे काय? होणे. संस्कृतमध्ये जे अ, भवती भू धातू आहे, तर भू धातू सत्ताया, भव म्हणजे होणे, प्राप्त होणे. काय होणे? तर मृत्यूला प्राप्त होणे, त्यानंतर काय होणे आणखी, वृद्धत्व प्राप्त होणे, तर अ, आरोग्य म्हणजे आजारी होणे. तर याला भव रोग म्हटलेलं आहे, भव सागर म्हटलेलं आहे. तर याच्यातून तरुण जाणे म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून, जन्म मृत्यू जरा आधी, या चार गोष्टी होण्यापासून आपण भीतो. ते भय आपल्याला, आपल्याला भय कशाचं आहे? होणे. काय होणे? वृद्ध होणे याचं भय आहे. दुसरं भय काय आहे? तर आजारी होणे त्याची भीती आहे, मृत्यू होणे त्याची भीती आहे, जन्म होणे त्याची भीती आहे. तर ही भीती, भवभय, जन्म मृत्यूच्या चक्राची भवभय परे वंदिताची, त्यांची जर फूल मिळाली अशा वैष्णवांच्या चरणांची, तर जे 21 पिढ्याचा उद्धार कर भय जाईल. आणि आपण सर्वजण, आपण आता कधी कधी प्रेमापोटी, कधी कधी भीतीपोटी, कारण भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेले, अर्थी अर्थार्थ जिज्ञासु ज्ञानीच भरत ऋषभ, हे की नाही? चार चार प्रकारचे भक्त आहेत. आरती म्हणजे दुःखी असणारे, अर्थार्थी म्हणजे पैशासाठी आलेले, ज्ञानी
आणि जिज्ञासू हे 4 प्रकारचे भक्त भगवंताकडे येतात. तर त्यामध्ये त्यांना भवभय आहेच. आणि मग ते भवभय पळेल कशासाठी? कृष्णाचे धूळ मिळाल्याने आणि त्यांना वंदन केल्याने, असं या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. तर आपल्या नियमित वेळेनुसार आपला वेळ जो झालेला आहे 45 मिनिटं, 7:45 झालेले आहेत. आपण इथे थांबणार आहोत. परंतु कोणाचा काही प्रश्न असेल किंवा काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. असं मला वाटतं की तुम्हाला कोणाला प्रश्न पण नाही आणि काय शंका पण नाही. तर आपण थांबू. तर हा थांबूयात अभंग प्रभूजी. तर हा आपण इथे थांबू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कोणाला प्रश्न आहे का, काही विचारायचं आहे तर विचारू शकता, नाहीतर मग थांबूयात आपण. ठीक आहे, धन्यवाद ठीक प्रभूजी, खूप छान अभंग आहे. निर्माण. प्रार्थना म्हणून हो प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्ण. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा चला, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सिन्धुभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंतकोटि वैष्णववृंद की वैष्णव. जय. श्रील हरे प्रभुपाद. कृष्ण. हरे कृष्ण. हरे धन्यवाद हरे प्रभूजी, कृष्ण. धन्यवाद सर्वांचे. धन्यवाद हरे प्रभूजी. कृष्ण. दंडवत दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी माताजी दंडोत प्रणाम.